गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कांदिवली पूर्व इथल्या समतानगर पुनर्विकास प्रकल्पावरून विधान परिषदेमध्ये विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीच मंत्री शंभूराज देसाई यांना घेरलं। रहिवाशांना केवळ आश्वासनांवर बोलवण करून विकासकाला पाठीशी घालू नका, रखडलेला पुनर्विकास कधीपर्यंत मार्गी लागेल ते सांगा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान एप्रिलपासून या कामाच्या प्रगतीचा आढावा दर 3 महिन्यांनी घेतला जाईल। या कामामध्ये दिरंगाई झाल्यास विकासकावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। हा विकासक 45 मजल्यांच्या 2 लक्झरी टॉवर्सची जाहिरात करतो। का हिम्मत आहे सभापती महोदय? आणि कोण म्हाडाचे अधिकारी येते? इतके वर्ष झाले अशा प्रकारची जर घटना या प्रकारच्या विकासकांच्या संबंधात होणार असेल तरी गंभीर बाब आहे। आणि सभापती महोदय, 1-2 नाही सभापती महोदय, जवळपास 250 कुटुंब या विषयासाठी रस्त्यावर आहेत। प्रश्न विचारा। अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे। सभापती महोदय, या विषयाच्या संबंधामध्ये एक मीटिंग माननीय मंत्री महोदयांनी घेतली। ही मीटिंग घेतल्यानंतर आज 7 महिने उलटून गेले सभापती महोदय। राज्यमंत्र्यांनी म्हाडाच्या लोकांची बैठक घेतली, विकासकांच्या सोबत बैठक घेतली सभापती महोदय, पण 7 महिने झाले हे असंवेदनशील प्रशासन ठप्प आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मराठी माणसाला मराठीच ठिकाणी जागा द्यायचा विचार करताय। मग माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की असे कोण धारीतले शुक्राचार्य आहे, कोण अधिकारी आहेत की जे अधिकारी अशा प्रकारचा व्यवहार करताय? सभापती महोदय, या विकासकांना टर्मिनेट करून, कारण ऑलरेडीच त्या लोकांनी त्यांना टर्मिनेट केलाय। सभापती महोदय, त्यांना तीच जागा किती तारखेपर्यंत मिळतील तोपर्यंत त्यांची परमिशन्स थांबवता येईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2015 ते 2026 एवढा कालावधी ज्या अधिकाऱ्यांमुळे गेला त्याच्यावर चौकशीपासून कुठली कारवाई करण्यात येईल? या संदर्भामध्ये 1 एप्रिल 2026 पासूनच्या प्लॅनचा बार चार्ट, टाइम लिमिट त्याला जी काय घालून दिलेली आहे। आणि या बाबतीत माननीय राज्यमंत्र्यांनी त्या बैठका 2 वेळा घेतल्या। त्या बैठका घेताना भाडेकरूंचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, म्हाडाचे अधिकारी, राज्यस्तरावर गृहनिर्माण मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांच्या समोर बैठक होऊन, मिनिट्स होऊन त्याच्यामध्ये हे ठरलेलं आहे। आता एवढं त्याला स्टॅट्युटरी बाइंडिंग असताना मी परत सांगतो सन्मान्य अध्यक्ष महाराज, जर ते फॉलो केलं नाही तर एप्रिल नंतर दर 3 महिन्यांनी, मी सांगतोय ना, दर 3 महिन्याने आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ। मी स्वतः फॉलोअप घेईन आणि जर त्याला डिले झाला तर निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू।